इकडे बघा. अरे काय मुद्दे होते? सिडकोने उरण भागांतील जे आमच्या पिकत्या जमिनी आहेत, राहती घरं आहेत, ही संपादन करण्याकरता नोटीस काढलेली आहे. एक नोटीस काढली होती, ती लॅप्स झाली. त्यानंतर कोणीतरी दुसरी नोटीस काढली आणि ही नोटीस काढताना आमची सगळी जी गावं आहेत, घरं आहेत, वस्ती आहेत, ही उद्ध्वस्त होणार आहेत. या भूसंपादनाला आमचं हरकत आहे आणि कोणत्याही परिस्थितीत आम्ही जमिनीचा एकही इंच तुकडा सिडकोला संपादन करून देणार नाही. सेच करता सिडकोनी जमीन हजारो हेक्टर जमिनी घेतलेली आहे, ती त्यांच्या ताब्यात आहे. त्यांना कोणताही प्रकल्प राबवायचा असेल तर त्यांनी तिथे राबवावा, पण शेतकऱ्यांच्या एकाही इंच जमिनीला आम्ही हात लावून देणार नाही हा निर्धार करून आज आम्ही हरकती घेऊन सगळी लोक आलेलो आहोत. आणि आज हा सिडकोला एक इशारा आहे. याच्यातून जर सिडकोनी शहाणपणा करून जर त्यांचा मागे घेतला नाही तर एक प्राणपणाने आम्ही लढू, एवढाच आम्हाला सांगायचं. 2013चा भूसंपादन कायदा आहे, त्या कायद्याप्रमाणे रेडी नेकरेच्या 4 पट रक्कम द्यायला लागते भूसंपादनाची आणि 20% हा विकसित भूखंड द्यायला लागतात. परंतु सिडको सगळ्या ज्या काही नैना असेल, बैलंडा कायदा असेल, महागार्ग असेल, ज्या ज्या ठिकाणी जमिनी घ्यायचा आहे तो केंद्र सरकारचा कायदा हा बाजूला ठेवते, त्याची अंमलबजावणी करत नाही आणि त्या कायद्याचा फायदा शेतकऱ्यांना मिळू देताना मनमानी पद्धतीने जे काही त्यांचं ॲक्विजिशन चालू आहे त्याला आमचा विरोध आहे.